काळाची माळ होता, इंग्रजी सत्याच्या काळजाचा थरका पुरवणारा तो काळ होता. अरे त्या वाघाच्या डरकाईने अजून हा सह्याद्री गरजतो, कारण त्याचाच पोवाडा गाण्याचा तरुण उभा होता, कारण त्याचाच पोवाडा गाण्याचा तरुण उभा होता. खून कहो किस्मत लपका जिसमें उबाल का नाम नहीं वो, खून कहो किस्मत लपका आज सके देश के काम नहीं वो, खून कहो किस्मत लपका जिसमें जीवन ना रमन है, जो पर्वत बनकर बहता है वो खून नहीं वो पानी है. उसी दिन लोगों ने सही सही खून की कीमत पहचानी थी, जिस दिन सुभाष ने बर्मा में जाकर मान की उसकी कुर्बानी थी. बोले स्वतंत्र खातिर बलिदान तुम्हें करना होगा, तुम बहुत चीची के जब में लग रहे हो लेकिन आगे तुम्हें मरना होगा. आजादी का संग्राम कभी पैसों पर खेला जाता है, या शीश कटाने का सौदा देंगे सर झेला जाता है. रक्त तुम मुझे देना, बदले में भारत की आजादी तुम मुझसे लेना. हो गई सभा में उथल पुथल, सीने में दिल न समाते थे, सो इनकलाब के नारे कोसों तक छाए जाते थे. हम देंगे देंगे रक्त बस यही शब्द सुनाई देते थे, रन में जाने युवक खड़े तैयार दिखाई देते थे. उस दिन देखा तारों ने हिंदुस्तानी विश्वास नया, उस दिन देखा तारों ने हिंदुस्तानी विश्वास नया, जब लिखा भारत देश ने खून से इतिहास नया, जब लिखा भारत देश ने खून से इतिहास नया. माझ्या मित्रांनो, स्वतंत्र म्हणजे काय? स्वतंत्राचा खरा अर्थ काय? तर स्वतंत्र म्हणजे झाशीच्या राणीच्या तलवारीची धार म्हणजे स्वतंत्र, बाबासाहेबांनी देशाला दिलेलं संविधान म्हणजे स्वतंत्र, लाला लजपतरायांनी लाठा झेलताना छातीवर बाळगलेला स्वाभिमान म्हणजे स्वतंत्र, आणि त्या टिळकांच्या सिंहगर्जनेने घाबरलेल्या इंग्रजांची टोळी म्हणजे स्वतंत्र, आणि 23 वर्षांच्या भगतसिंगांनी हसत हसत गळ्यात घातलेला फासांचा दोर म्हणजे स्वातंत्र्य. संविधानाचं पहिलं पान आणि पहिला कलम म्हणजे इंडिया, दॅट इज भारत. अनेक वर्षांच्या पारतंत्र्यातून आपली भारत माता म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाली. हे स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालं नाहीये. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. कोणासाठी लढले हे लोक? त्यांच्या फॅमिलीसाठी लढले व त्यांच्या समाजासाठी लढले. ते लढले फक्त भारत देशासाठी. ते लढताना जात धर्म काही बघत नव्हते, फक्त ते एकच लक्षात ठेवायचे की मी भारतीय आहे आणि ही भारत माता माझी आहे. हल्ली आपण भारतीय कमी राहिलेलो आहोत, हल्ली आपण देशप्रेमी कमी राहिलेलो आहोत, आणि आता आपण जातप्रेमी बनत चाललेलो आहोत. अरे मी मराठा, मी धनगर, मी लिंगायत, मी चांभार, मी सोनार, मी लोहार, मी कोळी, मी माळी, यामध्ये आपण अडकून आपण एकमेकांना आपल्या वैरी समजू लागलेलो आहोत. पूर्वी राजाराजांमध्ये लढाया व्हायच्या, पण त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर व्हायचा. देशातील शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागायचे. देशातील शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागायचे. अनेक गोरगरिबांना तर धडक वेळचे जेवण सुद्धा मिळत नव्हते. धर्माच्या नावावरून जातीय दंगली होतात, भारत मातेच्या हृदयाचे शेकडो तुकडे होत होते. जळणारी झोपडी आणि करपणारे रक्त, जळणारी झोपडी आणि करपणारे रक्त हे भारतीयांचेच आहे हे आपण का विसरतोय? एकाच आईची लेकरं एकमेकांच्या रक्तासाठी भांडलेली असतील तर त्या आईची काय अवस्था होते? हा खरा प्रश्न आहे. खरं तर मला तुम्हाला सत्याची घटना एक सांगावीशी वाटते. भारतातला जो पहिला भारतीय चंद्रावर गेला तो म्हणजे राकेश शर्मा. जेव्हा ते माघारी आले तेव्हा त्यांची भेट इंदिरा गांधींची झाली. इंदिरा गांधींनी त्यांना एक प्रश्न विचारला, राकेशजी तुम्ही चंद्रावर गेलात, चंद्रावरचे सारे देश पाहिले, मग आपला भारत देश कुठे दिसला? तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. अरे आहेच सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. अरे तुम्ही एक उदाहरण घ्या, साधं कोरं पान असेल, ते कोरं पान तोपर्यंत सुंदर दिसतं जोपर्यंत एका कलाकारानं रंगून त्याच्यावर चित्र काढत नाही. अरे मग आपला भारत देश ते वीरांच्या रक्ताने रंगला होता, वीरांच्या रक्तांच्या थेंबात थेंबाने रंगला होता. आपल्या भारताचा इतिहास आहे की हातात नांगर धरायचं, पण वेळ आल्यावर त्याच हातांनी तलवारी पण धरल्यात. ज्या वीरांनी रक्ताची होळी खेळली, ज्या वीरांनी रक्ताची होळी खेळली आणि गोळ्यांची दिवाळी केली, तेव्हा त्याने एकच स्वप्न बघितलेलं की माझा आजचा भारत ही वेळ परत येऊन येणार नाही. पण आता वाटतंय का आपल्याला स्वातंत्र्य मिळाले? हा खरा प्रश्न आहे. आपल्या भारताची प्रगती खूप होत चाललेली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी आपला भारत देश हा जगातील 5वी अर्थव्यवस्था होती, आणि आज आपल्या भारत देशाने मित्रांनो इतकी प्रगती केली की आज आपला भारत देश हा जगातील 3री अर्थव्यवस्था बनली आहे. पण आपल्यालाही आपल्या देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यायला हवा. न्यू इंग्लिश स्कूल कुंभार येथे मिळालेलं ज्ञान आपल्याला आपला भारत देश पुढे नेण्यासाठी तर नक्कीच वापरलं पाहिजे. मला तर खात्री आहे की ही शाळा या भारत देशाला अनेक सायंटिस्ट, अनेक डॉक्टर, अनेक IAS, अनेक IPS तर नक्कीच देईल. पण सूर्यवंशी मॅडमच्या परिश्रमाने, सूर्यवंशी मॅडमच्या जिद्दीने आणि सूर्यवंशी मॅडमच्या संघर्षाने एक दिवस असं नक्कीच येईल हीच शाळा या भारत
आजचा भारत देश हा नवीन भारत देश आहे